अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। तर स्वामी महाराजांची आपल्यावर कृपा राहण्यासाठी त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या मनातली सर्व इच्छा ह्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक वेळा स्वामी महाराजांचा एक गुप्त मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे। यामुळे आपल्याला याचा अनुभव हा एका दिवसातच मिळणार आहे। ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होणार आहेत। इतका प्रभावी असा हा मंत्र आहे तर तो आपल्याला रात्री झोपता वेळेस म्हणायचा आहे। तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही। तर पहा, आपणा सर्वांचे आराध्य दैवत आपण ज्याची पूजा करतो म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। पण याचा कधी आपण विचार केलाय का की स्वामींचा असं बोलण्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला ठाऊक आहे का? स्वामींनी सांगितलेलं आहे की तू सत्कर्म करत राहा, मी तुझ्या पाठीशी नेहमी आहे। हा कित्येक काही समस्या किंवा जीवनामध्ये आपल्याला संकटे अडचणी समस्या हे येत असतात। वेळेसच आपण देवाची आठवण काढत असतो, तेव्हा आपण देवाकडे धावा करत असतो। त्यामुळे तात्पुरता का होईना आपल्याला सुख मिळते। थोड्या अडचणी असतात आपल्या तर त्या थोड्याफार प्रमाणात कमी होतात। हे जर आपण नेहमीच वेळ काढून देवाचेच नामस्मरण केले, मंत्र जप केला तर नेहमीच अडचणींना तोंड घ्यायची क्षमता मिळते। शक्य ही शक्य करते स्वामी असं स्वामींच्या बाबतीत म्हणलं जातं आणि खरंच जे स्वामींचे सेवेकरी आहेत त्यांना याचा प्रत्यय नक्कीच येतो। स्वामी त्यांच्या भक्तांच्या कठीण प्रसंगामध्ये, संकटामध्ये, समस्यामध्ये ते मदतीला धावून जात असतात, नेहमी दिलासा देत असतात। स्वामींची माऊली म्हणून देखील पूजा केली जाते। घरातील आईप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेम करणारा, आधार देणारी स्वामी माऊली असते। स्वामी भक्तांची चमत्कारिक गोष्टी म्हणजे स्वामी भक्ती केल्यावर स्वामी लगेच दर्शन देतात, लगेच ते आपल्यावर प्रसन्न होतात। आपल्या भक्तांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत असतात। हे स्वामी माऊली आहे की आपण त्यांचं नुसतं नामस्मरण केलं तरी ते देखील ते आपल्या भक्तांसाठी धावा करत असतात, आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना या पूर्ण करत असतात। त्यामुळे आपल्याला रोज रात्री झोपता वेळी स्वामी महाराजांचा हा गुप्त मंत्र म्हणायचा आहे, कारण या मंत्र जपाने तुमच्या सर्व अडचणी संकटे जे काही आहे ते सर्व दूर होतील। जे काही त्रास तुम्हाला असेल तो देखील दूर होईल, त्यातील सर्व दुःख दूर होतील। तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे, भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे परंतु ती पूर्ण होत नाही तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। ते झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा, त्याची प्रचिती तुम्हाला ही नक्कीच म्हणजे 100% येणार आहे। जर तुम्ही रात्री जप केला तर सकाळी उठून त्याचा सुखद परिणाम लगेच तुम्हाला जाणवेल, त्याचा अनुभव, त्याचा चमत्कार तुम्हाला पाहायला मिळेल। एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडेल, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील। हा मंत्र म्हणजे स्वामींचा गायत्री मंत्र आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी व सर्व समस्या ज्या काही आहेत तुमच्या आयुष्यामध्ये त्या दूर होतील। त्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, वैभव नांदेल। तर कोणता आहे तो मंत्र? तो मंत्र पहा, ओम अवधूताय विद्महे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात। पहा किती सोपा मंत्र आहे। मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम अवधूताय विद्महे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात। तर हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपताना म्हणा। म्हणजे पहा, जेव्हा तुमचं जेवण वगैरे झालं की जेव्हा तुम्ही बिछाण्यावर झोपायला जाल तेव्हा तुम्हाला 2 मिनिटं बसायचं आहे आणि स्वामींचं मनामध्ये तुम्हाला स्मरण करायचं आहे। परंतु झोपण्यापूर्वी तुम्हाला स्वच्छ हात पाय हे धुवायचे आहेत आणि मगच तुम्हाला झोपायला जायचं आहे। त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र खूप शक्तिशाली असा मंत्र आहे। तर हा मंत्र तुम्ही कमीत कमी 11 वेळा म्हणू शकता
किंवा जमेल तुम्हाला तर 108 वेळा देखील तुम्ही हा एक माळी जप करायचा आहे। जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही 11 वेळा हा मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे, परंतु पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने स्वामींचं चित्र आपल्या डोळ्यासमोर हवे आणि मगच आपल्याला हा मंत्र जाप करायचा आहे। मंत्राचे सामर्थ्य खूप आहे, कारण हा स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे जो तुम्हाला त्वरित म्हणजे 24 तासाच्या आत प्रचिती दाखवतो। या मंत्राचा खूप साऱ्या स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे। खूप साऱ्या स्वामी भक्तांची इच्छा मनोकामना ह्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत। त्यांच्या भक्तीचा त्यांना अद्भुत प्रत्यय देखील आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे। फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला स्वामींचं स्मरण करून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। तर या मंत्रामुळे तुमच्या ज्या काही राहिलेल्या इच्छा मनामध्ये तुमच्या स्वप्न आहे की आपली ही इच्छा पूर्ण व्हावी, परंतु ती काही कारणास्तव पूर्ण होत नाही, तर त्यासाठी देखील तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे। यामुळे स्वामींची कृपा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण देखील होतील। आणि हा खूप चमत्कारिक मंत्र आहे, तर याचा अनुभव तुम्हाला लगेच म्हणजे 24 तासाच्या आत तुम्हाला याचा अनुभव हा नक्कीच मिळेल। कारण स्वामी महाराजांची भक्ती ही जर आपण मनापासून केली, पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून केली, तर त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार आहे। कारण पहा, आपण स्वामींचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी देखील आपल्याला त्याची प्रचिती ही पाहायला मिळत असते। कारण स्वामी महाराज हे आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होतात आणि ते त्यांच्यासाठी प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक संकटवेळी ते धावून येत असतात। त्यामुळे अवश्य तुम्ही हा झोपण्यापूर्वी हा मंत्र आहे स्वामींचा, तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।